दादा, हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर म्हणजे काय आणि या दोघांमधला फरक काय? हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर हे पाण्याचे दोन वेगवेगळे प्रकार आहे। पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे आयन्स असतात। पाण्यामध्ये जर मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या आयनचं प्रमाण जास्त असेल तर आपण त्याला हार्ड वॉटर म्हणतो, आणि जर पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनचं प्रमाण नॉर्मल असेल तर आपण त्याला सॉफ्ट वॉटर म्हणतो। हार्ड वॉटर हे पिण्यासाठी निश्चितच योग्य असते, पण त्याचा जास्त प्रमाणात जर उपयोग केला तर हार्ड वॉटरमुळे आपल्याला स्किन डिसीज किंवा हेअरचे डिसीज, त्यानंतर पाईपलाईन ब्लॉकेज यासारखे आपल्याला ड्रॉबॅक्स बघायला मिळू शकतात। दादा, हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर हे दोघं ओळखायचे कसे? तर मी तुला आता आहे ना हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर याची ओळख कशी करायची ते मी तुला सांगतो। ते आपण एका एक्सपेरिमेंटच्या द्वारे बघू। या ठिकाणी आपण पाण्याचे दोन सॅम्पल घेतलेले आहेत, तर या दोन सॅम्पलमध्ये आता आपण बघू हार्ड वॉटर कुठले आहे आणि सॉफ्ट वॉटर कुठले आहे। या ठिकाणी आपण आता हे जे दोन सॅम्पल घेतलेले आहेत त्या सॅम्पलला आता आपण साबणाबरोबर त्याची रिॲक्शन करू। जर साबणाबरोबर त्याचा फेस तयार झाला तर ते असेल सॉफ्ट वॉटर, आणि जर फेस तयार नाही झाला तर तो असेल हार्ड वॉटर। आम्ही आता हा पहिला सॅम्पल घेतोय आणि तुझ्या हातावर पाणी टाकलंय। हां, बघ फेस होतोय का? फेस जर झालाय, आता ह्या सॅम्पलमध्ये फेस झालाय म्हणून हे आहे सॉफ्ट वॉटर। आता आपण हे सॅम्पल दुसरं घेतलेलं आहे, तर ह्याचा आपण टेस्ट करू साबणासोबत। हे बघा, आता साबणाचा फेस होत नाहीये, त्यामुळे हे घेतलेलं सॅम्पल जे आहे ते हार्ड वॉटरचं सॅम्पल आहे।